नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। 307 कोटींची करवाढ सुचवणारे 2984 कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त महेश जगडे यांनी केले स्थायी समितीला सादर। बालशास्त्रज्ञांच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित असल्याची खात्री पटते, महापौर मोहनसिंग राजपाल यांचं प्रतिपादन। देशातील लोकशाही व्यवस्था सक्षम करण्याचे काम युवा शक्तीने करावे, उत्तराखंडच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचं आवाहन। जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना इथेच उपलब्ध होण्याकरता प्रयत्नशील राहीन, एकता पॅनल खुल्या गटाचे उमेदवार शिरीष फडतरे यांचं प्रतिपादन। सगळे दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्येच असल्यामुळे संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वरीला महत्त्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन साहित्यिक डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी केले। सृजन फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र व्याख्यानमालेतील संत परंपरा आणि महाराष्ट्र या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। यावेळी दाजीकाका गाडगीळ, विकास रुणवाल, आप्पासाहेब मोहोळ, पोपटशेठ सिंघवी, अविनाश पायगुडे, डी.जी. बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। देखणे म्हणाले की महाराष्ट्राच्या भक्ती संग्रहात भजनाला अनन्य साधारण महत्व आहे। भजनातही राग असतात, तसेच रागाबरोबर अनुरागही असतो। ज्याने या महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव दिले तो माणूस महानच असला पाहिजे। ज्ञानेश्वर हे संत साहित्याचा श्वास, तुकोबा विश्वास, तर एकनाथ रामदास गाडगे बाबा हे ध्यास आहेत। महाराष्ट्रातील लोकजीवनातून ज्ञानोबा तुकोबा वजा केले तर बाकी शून्य असेल। मॅन्स वेबर या समाजशास्त्रज्ञाने सत्तेचे 3 प्रकार सांगितले। आध्यात्मिक सत्ता, वैधानिक सत्ता, राजसत्ता या 3 सत्ता होत। पैकी वैधानिक सत्ता व राजसत्तेवर आध्यात्मिक सत्तेचा प्रभाव असतो, जेव्हा मूल्य नावाची सत्ता आपोआप रुजली जाते। आज समाज अत्याचार आणि भ्रष्टाचाराने पोखरून निघाला आहे। लोकांचे अनुकरण करावे हे माहीत नाही, परंतु संतांनी लोकाभिमुख होऊन नवचैतन्य निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे। कार्यक्रमाची सुरुवात रघुनाथ खंडाळकर यांच्या अभंग गायनाने झाली। प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले। 307 कोटींची करवाढ सुचवणारे 2984 कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त महेश जगडे यांनी स्थायी समितीला सादर केले। उत्पन्न वाढीसाठी पुणेकरांवर मिळकत कर, पाणी पुरवठा आणि आयात कर अशी 307 कोटींची करवाढ सुचवणारे 2011-12 या वर्षाचे 2984 कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त महेश जगडे यांनी स्थायी समितीला सादर केले। बाणेर ते हडपसर दरम्यान उड्डाणपूल तयार करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प, पर्वती येथे नवीन जल शुद्धीकरण प्रकल्प, खराडी येथे मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प, भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्प आणि नव्याने पावसाळी गटार योजना यांचा समावेश या अंदाजपत्रकात आहे। करवाढ मंजूर झाल्यास पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे। शहराच्या झपाट्याने होत असलेल्या नागरिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन आयुक्त जगडे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडताना पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यावर भर दिला आहे। जवळपास 3000 कोटींच्या या अंदाजपत्रकातील उत्पन्न हे प्रस्तावित मिळकत, आयात कर आणि पाणी पुरवठा यांच्या दरात वाढ करण्यास स्थायी समिती मंजुरी देईल या अपेक्षेवर आयुक्तांनी सादर केले आहे। स्थायी समितीने जर प्रस्तावित केलेल्या 307 कोटी 50 लाखांच्या करवाढीस मंजुरी न दिल्यास ते 2677 कोटी इतके होऊ शकते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले। उत्पन्न वाढल्यास त्याचा मोठ्या प्रकल्पांवर परिणाम होणार आहे। उत्पन्न वाढीचा नवा पर्याय म्हणून स्थानिक प्राधिकरण कर लावण्याची तरतूद आयुक्तांनी केली आहे, तर अनधिकृत बांधकाम कमी करण्यासाठीचा प्रतिबंधक उपाय म्हणून अनधिकृत बांधकामांच्या तडजोड शुल्कात वाढ करण्याचे आयुक्तांनी प्रस्तावित केले आहे। अतिवृष्टीमुळे शहरात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या अंदाजपत्रकात नव्यानेच पावसाळी गटार योजना हा नवीन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। त्यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर शहरात कुठेही भिक्षेकरी भीक मागताना दिसू नये यासाठी भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येणार आहे। सुमारे 2984 कोटी 57 लाखांच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी आयात करातून 1105 कोटी 50 लाख, मिळकत करातून 529 कोटी 75 लाख, विकास शुल्कातून 398 कोटी, पाणीपट्टी 197 कोटी, शासकीय अनुदान 141 कोटी 40 लाख, JNNURM चे 301 कोटी आणि इतर माध्यमातून 300 कोटी 21 लाख अशी जमेची बाजू दाखविली आहे। तर भांडवली विकास कामांसाठी 1055 कोटी 56 लाख, वॉर्ड स्तरीय कामासाठी 31 कोटी आणि JNNRM योजनेच्या शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यासाठी 486 कोटी अशा जमा खर्चांच्या बाजूंचा ताळेबंद सादर केला आहे। हे अंदाजपत्रक गतवर्षीच्या 3196 कोटींच्या तुलनेत 212 कोटींनी कमी आहे।
बालशास्त्रज्ञांच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित असल्याची खात्री पटते, असे मत महापौर मोहनसिंग राजपाल यांनी व्यक्त केले. शालेय स्तरातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणारे आणि विज्ञानाच्या सहाय्याने मानवी जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करणारे बालशास्त्रज्ञ पाहिले की देशाचे भवितव्य सुरक्षित हाती असल्याची खात्री पटते, असे उद्गार महापौर मोहनसिंग राजपाल यांनी काढले. लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना आणि सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तिसऱ्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन राजपाल आणि लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रांतपाल राज मुछाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष राजेश लाहोटी, सिटी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक श्रेयस दीक्षित, प्रदर्शनाचे संयोजक रेखा ठाकूर आणि नंदर दीक्षित उपस्थित होते. या प्रदर्शनातील विज्ञान प्रकल्पांच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा या अंतराळ विज्ञान संस्थेची भेट घडवण्याबरोबरच त्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळावी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होऊन देशाला शास्त्रज्ञ उपलब्ध व्हावे, यासाठी लायन्स संघटना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही मुछाल यांनी यावेळी दिली. या प्रदर्शनात शहरातील 83 शाळांतील विद्यार्थ्यांचे 153 प्रकल्प सादर केले आहेत. या प्रकल्पात पर्यावरण आणि जागतिक तापमान वाढीचे आव्हान या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आदर्श पर्यावरणानुकूल गावाचे मॉडेल, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सायकल सारख्या दैनंदिन वापराच्या साधनांच्या सहकार्याने ऊर्जा निर्मिती, घरगुती साधनांचा वापर करून बनवलेली सौर चूल, बागेतील आणि घरातील कचऱ्याचा वापर करून घरात बागेत खत निर्मिती, ग्रामीण भागात उपयुक्त ठरणारे गवत कापणी यंत्र, पर्यावरणानुकूल घराचे मॉडेल, सौर ऊर्जा वापरून पदपथ आणि वाहतूक नियंत्रक दिवे, कर्णबधिर व्यक्तींसाठी आदर्श घराची रचना, डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचे योग्य नियमन करून त्याचा शेतीसाठी वापर, असे अनेक नाविन्यपूर्ण आणि विज्ञानाच्या सहाय्याने मानवी जीवनाला सुरक्षितता आणि सुलभता प्रदान करणाऱ्या अभिनव प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रदर्शनातील प्रकल्पांची 2 गटात स्पर्धा घेतली जाणार असून प्रत्येक गटात 3 विजेते आणि 3 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सांघिक विजेतेपद मिळवणाऱ्या 2 शाळांना फिरता चषकही देण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ पुणा व सिटी इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्झिबिशन फॉर कॉन्टेक्स्ट आणि प्रोजेक्ट फॉर कॉन्टेक्स्ट आंतरशालेय विद्यार्थ्यांमध्ये बनवण्यात आलेली आहे. 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशी 2 वयोगटांमध्ये छोटा कुठेतरी लपलेला एक शास्त्रज्ञ, त्याला कुठेतरी एक टॅलेंट त्याच्या एक्झिबिट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्फत लायन्स क्लब ऑफ पुण्याने केलेलं आहे. हे आमचं 3रं वर्ष आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आम्हाला उदंड डबल प्रतिसाद मिळालेला आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स इथे विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. सायकल चालवून ऊर्जाची निर्मिती कशी करू शकतो, तसेच वेगळ्या प्रकारचे घड्याळ या लोकांनी मॅथमॅटिकल घड्याळ यांनी इथे छोट्या आपल्या बालशास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे इको फ्रेंडली घरं कशी बांधावीत ह्याचाही एक संदेश कुठेतरी त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमधनं देण्याचं काम बिल्डर लोकांना केलेलं आहे. असे अनेक प्रोजेक्ट्स 150पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स इथे आहेत व 83पेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी एक स्पर्धात्मक वृत्ती तयार व्हावी. त्याचप्रमाणे येणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंग या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर बालपणापासूनच त्यांच्यावर कुठेतरी अवेअरनेसचा कार्यक्रम निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक्झिबिशन बनवलेला आहे. सगळ्यांना एवढीच विनंती करतो की आपल्या घरातही कुठेतरी छोटा लपलेला एखादा शास्त्रज्ञ असेल तर निश्चितपणे अशा प्रकारचं कुठेतरी त्याच्या टॅलेंटला एक्झिबिट करण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यात आम्ही दिलेला आहे. तरी त्याचा सर्वांनी येणाऱ्या वर्षांमध्ये लाभ घ्यावा ही विनंती. देशातील लोकशाही व्यवस्था सक्षम करण्याचे काम युवा शक्तीने करावे, असे आवाहन उत्तराखंडच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी केले. माइट्स MIT, अस्मिता फाउंडेशन व उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भारतीय विद्यार्थी प्रतिनिधी संसदेच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, डॉक्टर नरेंद्र जाधव, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते मिलिंद गुणाजी, ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंग, प्राध्यापक मंगेश कराड आदी उपस्थित होते. अल्वा म्हणाल्या, समाजामध्ये सध्या आहेरे आणि नाहीरेचा मोठा भेद निर्माण झाला आहे. समाजामध्ये जातीपातीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. विविध प्रकारची हिंसा अनेक दबावांतून निर्माण होत आहे. महात्मा गांधींच्या या देशात अशी हिंसा वाढणे हे चांगले लक्षण नाही. टोपे म्हणाले, विद्यार्थी संसदेमध्ये तरुणांनी मांडलेल्या भावना आपण नक्कीच शासनापर्यंत घेऊन जाऊ. डॉक्टर विजय भटकर यांनीही मार्गदर्शन केले. बाजीराव रस्त्यावर असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड ग्राहक सेवा केंद्राच्या वतीने मकर संक्रांती निमित्त ग्राहकांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले.
यामागची भावना म्हणजे ग्राहकांच्या प्रति प्रेम कायम राहावे. तिळगुळ घ्या, गोड बोला असा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकरता तिळगुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी विपणन विभागाचे उपसरव्यवस्थापक आशिष पाठक, BSNL युनियनचे जिल्हा सचिव नागेश नलावडे आणि मोठ्या संख्येने BSNLचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जनवार्ताशी बोलताना पाठक म्हणाले, आज मकर संक्रांति का दिन है. इस दिन में हम सभी BSNL के कर्मचारी अपने सब कस्टमर को भरोसा दिलाते हैं कि इस नए कैलेंडर ईयर में 2010 में हम अपने कस्टमर से इतना मीठा बोलेंगे कि हमारा कस्टमर हमारे को के साथ ही रहे और हमारे अलावा उसे इससे अच्छी सर्विस कोई ना दे पाए. हमारा यह मीठे बोलने का मतलब ये है कि कस्टमर आए तो उसको पूरा मान सम्मान देंगे. हम उसको अच्छे से बैठने की जगह देंगे. हम हमारी BSNL के किसी ऑफिस में आने के बाद उसको ऐसा लगेगा कि वो अपने घर पे आया हुआ है, जहां उससे प्रेम और स्नेह करने वाले एक दो नहीं BSNL के पूरे 4000 एम्प्लॉई हैं जो उसके साथ हैं और उसके हमेशा साथ रहेंगे. हम कस्टमर से रिक्वेस्ट करते हैं कि साल एक बार हमारे BSNL के परिसर में आए और हमारा प्यार और अपनापन देखें और जाने कि हम BSNL में सिर्फ सर्विस ही प्रोवाइड नहीं करते हैं, हम सर्विस विद लव एंड अफेक्शन प्रोवाइड करते हैं और इसकी मिसाल हम इस साल जरूर दें. जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना इथेच उपलब्ध होण्याकरता प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन एकता पॅनल खुल्या गटाचे उमेदवार शिरीष फडतरे यांनी केले. पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील खुल्या गटातील एकता पॅनलचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरीष फडतरे हे निवडणूक लढवत आहेत. फडतरे हे कॉस्ट अकाउंट्स, बांधकाम व्यावसायिक आणि मार्केट रिसर्च कन्सल्टन्सी असे विविध व्यवसाय गेले 19 वर्षे सातत्याने आणि यशस्वीपणे पार पाडत आहेत. फायनान्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट आणि अकाउंट्स अशा विविध क्षेत्रातील अनुभव त्यांना लाभला आहे. त्याचप्रमाणे व्यवसायाबरोबरच अनेक खेळांच्या स्पर्धा, विद्यार्थीभिमुख आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. पुढे बोलताना फडतरे म्हणाले, मी रत्नाकर उर्फ शिरीष नीलकंठ फडतरे एकता पॅनेलमधून खुल्या गटातून पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीसाठी उभा आहे. एकता पॅनेल गेले 10 वर्ष विद्यापीठात पूर्ण वर्चस्वाने येत आहे. मागील दोन्ही निवडणुकीमध्ये एकता पॅनेलच्या 10 पैकी 9 जागा निवडून आलेल्या होत्या. पुणे विद्यापीठाच्या पदवीधरांच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये एकूण 10 जागा आहेत. त्या 10 जागांपैकी 5 जागा या खुल्या गटासाठी असून 5 जागा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहेत. खुल्या गटातील जे उमेदवार आहेत त्यांना पहिल्या पसंतीची मतं द्यायला लागतात, 1, 2, 3, 4, 5 अशा क्रमांकाची, आणि राखीव जागांसाठी फक्त एका पसंतीची मतं द्यायला लागतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की एकता पॅनेलच्या सर्व उमेदवारांना तुम्ही पहिल्या पसंतीची मतं ही राखीव गटात टाका. खुल्या गटात जे क्रमांक आहेत 1 नंबर फडतऱ्यांना द्यायचा आणि बाकीच्या जे पॅनेल ठरवेल त्याच्याप्रमाणे त्यांनी आपापल्या भागात मतदान करायचं. एकूण 54,000 मतदार आहेत. पुण्यामध्ये अंदाजे 25,000 मतदार आहेत, नाशिकमध्ये अंदाजे 9,500 मतदार आहेत आणि नगरमध्ये अंदाजे 17,000 मतदार आहेत. एवढी मोठी मतदारसंख्या असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील लोकांनी म्हणजे जे शिक्षण चालक आहेत त्यांनी आपापल्या संस्थांमधले शिक्षक किंवा चांगले कार्यकर्ते आपल्या भागातील हे उभे केलेले आहेत आणि एकता पॅनेलला भरघोस मतं द्या. मागील 2 कालावधींमध्ये एकता पॅनेलच्या लोकांनी अतिशय विद्यापीठात चांगलं काम केलेलं आहे. विद्यापीठातील वेगवेगळ्या ज्या कमिट्या असतात त्या कमिट्यांवर अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मागील वर्षीपासून एक चांगला पायंडा पाडलाय की रिसर्चसाठी अंदाजे 60,000 रुपयाची तरतूद प्रत्येक महाविद्यालयाला केली जाते. क्रीडा साहित्यासाठी सुद्धा 60,000 रुपयाची तरतूद केली जाते. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर आणि इतर जे काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जे मटेरियल आहे त्याच्यासाठी 60,000 रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या अनुदानानुसार बिल्डिंग फंड आणि याच्यासाठी सुद्धा खास तरतूद करण्यात आलेली आहे. हे एकता पॅनलनी मागील पंचवार्षिक योजनेमध्ये केलेली वैशिष्ट्यपूर्ण कामं आहेत.